फक्त एवढंच असेल की तो आनंदाने जाईल आणि जो पराभव ज्याचा होईल तो फक्त दुःखी जाईल. मात्र घरी निश्चित दोन्ही संघ जातीलच आणि मला वाटतं शेवटच्या दिवशी ते पुन्हा एक संघ परत येईल, एक संघ घरीच राहील. परंतु मॅच नक्की पाहत राहील. अंकुशजी बर्थडे या ठिकाणी जिथे शुभेच्छा देतात दोन्ही संघाला. पहिले षटकार हाताळतोय. ओ पहिला चेंडू यावेळेस गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या अगदी दिशेने क्षेत्ररक्षक चेस करतोय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थर्डमॅन झोन मध्ये 2 धावा मिळतील. 2 धावा. युवराज आपला अकाउंट ओपन करतोय 2 धाब्यांनी. 4 षटकांचा सामना आहे. ही मॅच मस्ट विन मॅच आपल्याला समोर पाहायला मिळते. बॉलिंग मार्कर आपण पाहतोय टोपी काढून बॉलिंग टाकायची. ओके विनोद यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. डी पण क्षेत्रक्षक वेगाने येतील. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव मिळणार नाहीये. शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी केशवनी थांबवलं. केशव आज पूर्णपणे या मैदानावर अक्षरशः मी म्हणेल चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय आणि त्याचे चौकार षटकार पाहण्यासारखे होते. कारण मी म्हणेल मिड विकेट आणि लॉंगॉनचं जे षटकार त्याच्याकडून पाहायला मिळाले आणि मिड विकेट मी म्हणेल काऊ कॉर्नर असेल लॉंगॉन या ऑन साइडला खूप चांगलं फुल पॉवरफुल फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि चांगला फुलचे फटके खेळतो. ओहो इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय. गॅप मध्ये असेल यावेळेस क्षेत्ररक्षक चेस करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये दुसरी धाव मिळेल का? डायरेक्ट पॅरल थ्रो जर आला असता मात्र शोल्डर्स इतके स्ट्रॉंग नाहीयेत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्यांनी धावसंख्येला 11 मिळतो. धावसंख्या धावफलकावर 5 धावा. 5 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. पहिले षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. बॉलिंग मार्क आपण पाहतोय विनोद. 3 चेंडू हाताळीत विनोदने. पहिल्या चेंडूत 2 धावा, दुसऱ्या चेंडूत 1 धाव, तिसऱ्या चेंडूत 2 धावा. अशा प्रमाणे या ठिकाणी पाहिले तर 5 धावा आल्यात युवराजच्या बॅट मधून आतापर्यंत. तीन धावा आणि केशवच्या 2 धावा. ओ यावेळेस बॅकफुटला गेले. हार्ड पंच केलाय. कव्हर पॉइंट वर चेंडू ट्रॅव्हल होतोय मात्र स्वीपर दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षक चेस करून रिले थ्रो आणि 2 धावा मिळतील. 1-1 2-2 धाव्यांवर धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या पदार्थे, धावसंख्या सजवते, धावसंख्या फुलवली जाते. 7 धावा. 7 धावा धावफलकावर अतिशय शांत संयमी वातावरणामध्ये या ठिकाणी बॅटिंग केली जाते. स्वतःच्या डोक्यावर बर्फ ठेवून सूर्याची किरण घेतली जात आहेत. ओ लीडिंग एज लागले. चेंडू फाईन जातोय. यावेळेस थर्डमॅन थर्डमॅनला चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. 1 धाव मिळेल. 8 धावा धावफलकावर. या षटकामध्ये 2 एकेरी धाव आणि 3 दुहेरी धावा आल्यात. 8 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. शेवटचा चेंडू असेल विनोदचा. चांगली बॉलिंग केली विनोदनी एका अँगल मध्ये. ओहो पॅडवर रॅप होतोय. थोडीशी मिस्टेक झाली आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाले. एकेरी धाब्याने 9 या धावसंख्या फलकावर धावफलक सजवलं गेलंय. पहिल्या षटकात आल्या 9. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मध्ये जरी आपण 10ची सरासरी ठेवली तरी देखील 40 धावा येऊ शकतात आणि हे दोन्ही फलंदाज जर खेळपट्टीवर राहिले तर त्यांच्याकडे इतकी मोठी क्षमता आहे की हे दोन्ही फलंदाज 40 या धावा सहज पूर्ण करून मी म्हणेल 50च्या वरती देखील जाऊ शकतात. इतकी आकर्षक बॅटिंग या दोघांमध्ये आहे. कारण ज्याप्रमाणे आपण मागील मॅच मध्ये पाहिलं किंवा पहिली मॅच केशव असेल, रमेश असेल, युवराज असेल आणि त्यानंतर मी म्हणेल भरत असेल. भरत आज मात्र बॅटिंग मध्ये कमाल करू शकला नाही. भरतने देखील 2 रिव्हर्स स्वीप खेळले होते. भरत देखील चांगला खेळ होता. म्हणजे आज मला वाटतं करपटवाडी संघ हा एक होऊन युनिटी स्ट्रेंथ किंवा स्ट्रेंथ ऑफ युनिटी असं म्हटलं जातं. एक एकीचं बळ हे दाखवलं जात आहे. प्रत्येक खेळाडू
कॉन्ट्रीब्यूट करतोय आणि त्याप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत जिवंत राहिलाय, संजीवनी निर्माण करून देणारी बॅटिंग, फिल्डिंग, बॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि चांगलं एकीचं बळ याप्रमाणे या ठिकाणी प्रदर्शन दाखवतंय. कारण क्रिकेट इज ऑल अबाउट युनिटी, युनिटी इज अ स्ट्रेंथ. आणि एकीचं बळ, एका खेळाडूवर गेम नसते, एका खेळाडूवर गेम नसते, त्यासाठी संपूर्ण खेळाडू. ओहो क्या बहाते, गुडगा टेक तमाशा देख, ढूंढो ढूंढो रे साजना. या वेळेस चेंडू फक्त आणावाच लागेल, कारण क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त पाहत राहिले. चेंडू बॅकवर्ड मिड विकेट झोनच्या डोक्यावरनं, वाईल्ड मिड विकेट झोनच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी युवराज पारदीच्या बॅट मधून हा येतोय दर्जेदार क्लासिक ब्रँडेड षटकार. पंधरा धावा धावफलकावर अंकित झाल्यात. पहिल्या षटकात 9 धावा आल्या आणि तदनंतर मी म्हणेल या षटकात पहिल्याच चेंडूवर युवराजच्या बॅट मधून षटकार, शॉर्टपुल चेंडूला, शॉर्टआर्म चेंडूला यावेळेस गुडघाट एक तमाशा देख फटका, गगनभेदी षटकार पाठवलाय. अजून एक गरजेचा चेंडू झेल होऊ शकतो आणि युवराजची खेळी या ठिकाणी संपुष्टात. युवराज पारदी इज बॅक टू दी पवेलियन. युवराज पारदीला डगआउट मध्ये जावं लागेल मंद मंद पावलांनी. आनंद न होता मी म्हणेल थोडस दुःखी वातावरणात जावं लागेल. मात्र येणारा जो बॅट्समन आहे तो अतिशय दर्जेदार बॅट्समन येतोय. युवराज बॅक टू दी पवेलियन. बाळू म्हात्रे नांदिवली गावाचा, सचिन म्हात्रेचा संघ सागाव, रवींद्र संतेला मिळालाय देशासाठी खेळण्याचा बहुमान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. धन्यवाद. ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान. आणि मी म्हणेल ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जरी असेल तर शहापूरची शान आणि माझ्या आदिवासी बांधवांची शान म्हणजे VRT चषक 2021. हो दूरवर्ण खेळायचा प्रयत्न केला होता, अपील केली गेली आणि यावेळेस काय चुकलं केशवचं, तर जागेवरूनच फटका खेळायचा प्रयत्न केला. प्रत्येक चेंडू जर शॉर्ट पिच चेंडूचा जर तुम्ही विचार कराल तर गोलंदाज देखील तितकेच हुशार झालेत. गोलंदाज देखील मी म्हणेल एका मॅच मध्ये निरीक्षण करून, परीक्षण करून, एक्झामिन करून, अभ्यास करून बॉलिंग करतात, गोलंदाजी केली जाते. त्याप्रमाणे मला वाटतं या ठिकाणी केशवचा अभ्यास केलाय. केशवला या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन दाखवावं लागेल. ओहो यावेळेस सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव रिस्की आणि फलंदाज बाद. काही गरज नसताना केलेली चुकी नाही तर मी म्हणेल अपराध. 1 मोर विकेट इज डाऊन. आत्महत्या रूपी हा फलंदाज डगआउट मध्ये जाणार. गरज नव्हती अशा वेळेस आणि मला वाटतं ही विकेट केशवच्या चुकीमुळे पाहायला मिळते. हे विक्रांत पाटील, हरेश पाटील, जुने डोंबिवलीचा पाटील तुषार, वाकलन गावचा जीत, भोईर संघाचा आहे तारणहार. राहुल पाटील संतान. करपडवाडी संघाचे 2 फलंदाज या ठिकाणी तंबूशास्त्र परतले. युवराज परतलाय आणि वसंत परतलाय. आता मात्र केशव आणि रमेश दोघे बंधू स्टीव्ह मार्क्वा. अगदी याप्रमाणे पाहू शकतो आपण. कदाचित मला वाटतं केशव मोठा असावा. केशव मोठा आहे आणि रमेश छोटा आहे. ओहो यावेळेस स्लाइस केलंय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगली ड्राईव्ह पाहायला मिळते. डी पण क्षेत्ररक्षक आहे. क्लासिक रनिंग विकेट देखील पाहायला मिळालं. फटका क्लास होता अलॉंग दी कार्पेट. ज्या वेळेस मला वाटतं क्रिकेटचं तंत्र दाखवते, मादक सौंदर्य दाखवतंय, क्लास दाखवतंय. 1-2 वर विश्वास ठेवतोय युवराज बाद झाल्यानंतर केशव, मोठे बंधू बाद झाल्यानंतर हे दोन्ही बंधू चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट वर विश्वास ठेवतायत. पार्टनरशिप पाहायला मिळते. या ठिकाणी अमोलजी यांचं आगमन झालंय. अमोलजी यांची मी विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर नाही तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन
सामील व्हायचं, कारण अमोलजी हे देखील माझे गुरुवर्य आहेत का. अमोलजींनी सुरुवात केली आणि त्यानंतर फडे सर हे या ठिकाणी तुमच्या समवेत आज आहेत. अमोलजी आपण देखील व्यासपीठावर असेल का, आपल्याला विनंती आहे की आपण यायचंय. गतीमध्ये बदल केला होता, डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू डॉट जातोय आणि निश्चितच या मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमचे गुरुवर्य लिटिल मास्टर म्हणून ओळखले जाणारे अमोलजी ठाकरे डॉक्टर साहेब, आपण देखील या ठिकाणी आलात, आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. 18 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 18. दोन्ही षटकामध्ये 9 धावा दिलेल्या आहेत. दरम्यान तिसरं षटक घेऊन जातोय तो विनोद. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक. सामना 4 षटकांचा आहे. फुलटॉस डिलिव्हरी होती. दरम्यान हा खणखणीत असा षटकार. ओहो क्या बात है रमेश, फ्लेक विथ द रेस, फुलटॉस चेंडू ऑन साइडला टर्न केला, टॉस केला आणि गती इतकी होती त्या चेंडूवर की फक्त प्लेसमेंटने देखील मी म्हणेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगची बाउंड्री अगदी चेंडू हाताला ब्रश करून बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. VRT चषक 2021 श्री सत्यसाई सेवा समिती मंडळ तळवडा यांच्या संयुक्त मनाने हा रण सोहळा आपण पाहतोय मित्रांनो. दिवस क्रमांक 2 आणि दिवस क्रमांक 2 मधील हा शेवटचा सामना, क्वालिफाय सामना आपल्या समोर येतोय. करपटवाडी विपक्ष कोठारे, आतापर्यंत चांगली बॅटिंग करपटवाडीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते, दर्जेदार बॅटिंग. ओहो अडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता, यावेळेस निश्चितच रमेशची विकेट जाणार आणि केशवनी 2 फलंदाजांना बाद केलंय रनआउटच्या स्वरूपामध्ये. आवेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन आवेश मारियो लेफ्टी. 24 धावा दाफल कव्हर. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. युवराज बाद झाला, वसंत बाद झाला आणि त्यानंतर मी म्हणेल रमेश देखील बाद झालाय. मात्र केशव खेळपट्टीवर आहे. केशवनी 2 फलंदाजांना बाद केलं, वसंतला केलं, रमेशला केलं. मात्र मी म्हणेल आता किसन आलाय आणि दोघीही कृष्णाचेच अवतार, एक केशव आणि एक किसन. दोन्ही कृष्णाचे अवतार जरी असतील मात्र वातावरण जर कृष्णमय करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण आयुष्यामध्ये मित्रांनो स्वतःला सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला मान, सन्मान, अभिमान आणि स्वाभिमान मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल. ओहो ऑन साइडला यावेळेस प्लेसमेंट केली आहे, अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, डायरेक्ट हिट आणि फलंदाज या ठिकाणी धाव कंप्लीट करू शकला नाही. केशवनी 3ऱ्या फलंदाजाला बाद केलंय. किसन देखील नाराज होऊन तंबूच्या आशेला परतलाय. भावेश पवार यो लेफ्टी, ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. धावसंख्या धावफल कव्हर. अमोलजी आपले ओमकार सावंत देखील आहेत तुमच्या बाजूला. अगदी रात्री तुमची आठवण काढली होती. रुपेश दादांची देखील त्यांनी आठवण काढली आणि अमोल दादांची देखील आठवण काढली, नितीन दादांची देखील आठवण काढली आणि अगदी डोळखांपासून मला वाटतं ओमकार आपल्या भागातीलच झालेला आहे आणि चांगला रुळला येतो. त्याच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंग संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यंत पोहोचली जाते. निश्चितच मी कौतुक करील
कारण सिद्धिविनायक डोळकम संघाने सुरुवातीला ओमकारला संधी दिली डोळकामध्ये आणि तदनंतर मला वाटतं हा महा मेरू अगदी इथे रुजवला जातोय. चांगली बोलिंग. ओहो क्या बात है, क्या बात है. बैट्समैन कंप्लीटली यहाँ पे बीट हो चुके हैं. गेंदबाजी अच्छी हो रही है यहाँ पे विनोद की ओर से. चांगलं षटक पाहायला मिळतं विनोद, कारण केशवनी जे 4 फलंदाजांना बाद केले रनआउट तेच मला वाटतं माइंडसेट त्याच्या डोक्यामध्ये चालू असेल. यावेळेस इनसाइड आउट फटका चांगला आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक पाहत राहिले आणि सगळ्यात क्लासिकल यावेळेस चौकार येतोय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. डिफिकल्ट बट क्लासिकल चौकार. जय बजरंगबली ती मगोर सैनाची भावेश पवार पवन केने एवन जोडी या संघाची. 29 धावा धावफलकावर अंकित झाल्या. 3 षटकाच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू यावेळेस असेल. या षटकामध्ये 2 विकेट्स गेल्या. 1 षटकार 1 चौकार खर्च केलाय. 11 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात. ओहो लेग स्टंपच्या बाहेर रॅपिड वन क्विकर वन होता, मात्र लाईन आणि लेंथ नव्हती. कारण शॉन्टेट असा गोलंदाज होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याला गती होती, मात्र मला वाटतं लाईन लेंथ नसायची. वारंवार नो आणि व्हाईट चेंडू टाकायचे आणि परिणामी त्यांचं क्रिकेट करिअर हे फार काळ टिकलं नाही. मात्र त्याच दृष्टीने विचार करता ब्रेटली अक्षरशः ऑस्ट्रेलिया संघाचा घातक गोलंदाज म्हणून ठरला आणि आपलं करिअर अक्षरशः त्यांनी गाजवलं. म्हणजे गती असून देखील मी म्हणेल लाईन लेंथवर टप्पा टाकणं अगदी गरजेचं असतं. या वेळेस 1 धाव घेतले केशवनी आणि 1 धावेनी धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 31 धावा धावफलकावर अंकित झाल्यात. शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे. निश्चितच 6 चेंडूमध्ये किती धावा अमोलजी जर आल्या तर मी म्हणेल करपटवाडी संघ निश्चितप्रमाणे विजयाच्या दृष्टीने विचार करू शकतो. इंटरनॅशनल मैदानावर आम्ही क्रिकेट हो खेळणार. शान भारत देशाची मोठ्या मानानं वाढवणार. काल आपण पाहिलं तर राजू या बॅट्समननी 3 षटकामध्ये 2 वेळा 45 धावा चेस केल्या आणि अशा परिस्थितीमध्ये 3 षटकात 31 आल्यात. अजून 6 चेंडू सगळे बाकी आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो स्ट्रायकिंग बॅट्समन आहे केशव की ज्याने मागील मॅच मध्ये 5 षटकार मारले होते तो या मॅच मध्ये अजून खेळतोय. 6 चेंडू सगळे बाकी. अजून किती धावा जर आल्या त्याच्या माध्यमातून तर मी म्हणेल करपटवाडी संघ सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचू शकतो. नक्कीच केशवला शुभेच्छा असतील. परत त्याने त्याची फलंदाजी अशी दाखवावी. नक्कीच 6 चेंडूमध्ये जवळजवळ अजूनही 15 धावांची नक्कीच आवश्यकता असेल आणि आतापर्यंत 31 धावा झाल्यात. 15 धावा आल्या तर नक्कीच सन्मानजनक असा स्कोअर असेल. दरम्यान पहिला चेंडू पंचांना पार करून टाकला जातोय. हाफ चेंडू होता, हाफ वाले चेंडू होता. पॉवरफुल हिट, षटकार. आपला तिरंगा फडकत राहिला, प्रेक्षकांचा आवाज होईल. सामन्यामध्ये मजा काही येईल. धन्यवाद धन्यवाद डीजे. दरम्यानच आपण पाहिलं की जसा हाफ वाली चेंडू होता त्याच पद्धतीने बाहुबली असा षटकार पाहायला मिळाला. तो केशव यांच्या माध्यमातून वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज पंचांना पार करून चेंडू टाकतो. पुन्हा एकदा चांगला फटका, 1 बाउन्स, चौकार. नक्कीच राजू पाटील आला नवस, राज साहेबाने तो खास. राजू पाटील आला नवस, होते चर्चा गावागावात एकच वादा. धन्यवाद धन्यवाद डीजे. दरम्यान आपण पाहिलं की दत्त सरांनी आताच भाकीत केलं होतं की या ग्राउंडवर 40+ धावा सुद्धा चेस होत आहेत. याचाच आपण आता उदाहरण बघतोय की धावांचा डोंगर रचावा लागेल. सुंदर असा चेंडू होता, यॉर्कर म्हणावा लागेल. काहीसा बॅटच्या टप्प्यात आला नाही आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल ते केशवला. दरम्यान या
3 चेंडूमध्ये आतापर्यंत दत्ता सर 11 धावा वसूल केल्यात त्या केशवनं. नक्कीच अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 2 जरी मोठे प्रहार आले तर 50+ अशी धावसंख्या होणार आहे आणि नक्कीच ही सन्मानजनक अशी धावसंख्या असणार आहे ती करपटवाडी संघाला. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतोय तो करपटवाडी संघ. दरम्यान पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, स्टिअर केला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. दरम्यान एकच धावेवर समाधान मानावं लागतंय ते फलंदाजाला, पण नक्कीच हे करपटवाडीच्या दृष्टीने चांगलं असेल कारण की आता केशव जातोय स्ट्राईकला, ज्याने पहिल्या 2 चेंडूवर मोठे फटके खेळले आणि संघाला 2 चेंडूमध्ये 10 धावा मिळवून दिल्या. असा केशव पुन्हा एकदा सामना करेल. फुलटॉस चेंडू होता, फायदा काय उचलता आला नाही. दरम्यान चेंडू जातोय खराब खराब असं क्षेत्ररक्षण आणि चौकार मिळतो तो केशवला. धावसंख्या झाली ती 47. नक्कीच सन्मानजनक असा स्कोर असणार आहे. दरम्यान शेवटचा चेंडू असेल या षटकातील शेवटचा, या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. दरम्यानच पंचांना पार करून पुन्हा एकदा चेंडू जातो. हा पहिला चेंडू होता, फटका मात्र फसलाय. चेंडू क्षेत्ररक्षक हाताती पर्यंत मात्र 2 धावा मात्र केशव वसूल करतोय. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचली ती एकूण 50 वर आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल ते 50 धावांचं. दत्ता सर काय वाटतं तुम्हाला? निश्चितच 50 धावा जर विचार केल्या तर माइंडसेट मी म्हणेल करपटवाडी संघाचा खूप पॉझिटिव्ह असेल, कारण त्यांच्याकडे बॉलिंग अतिशय चांगली आहे. बॉलिंग अतिशय चांगली असल्यामुळे मी म्हणेल निश्चितच ते बॉलिंग मध्ये या ठिकाणी 50 धावा जर विचार केला तर 60 धावांपर्यंतच्या दृष्टीने चांगल्या असतील, कारण त्यांचा बॉलिंगचा जो स्टँडर्ड आहे आतापर्यंत पहिल्या मॅच पासून बघितला तर सगळ्या बॅट्समनला त्यांनी आतापर्यंत 30च्या वरती जाऊ दिलेलं नाही. आणि ही 50 धावा चेस करायची असतील तर कोटेर संघाला इतकी चांगली बॅटिंग करावी लागेल, सर्वोत्तम खेळ करावा लागेल. ज्याप्रमाणे राजूने काल बॅटिंग केली होती बनाचवाडीच्या 1 मॅन आर्मी सारखा, काय मॅच खेळला तो एकट्या राजूने, आणि फायनलच्या मॅच मध्ये राजू बाद झाला आणि मॅच बनाचवाडी संघ त्या ठिकाणी पराभूत झाला. अगदी तसंच असतं या ठिकाणी. आज मात्र करपटवाडी संघाचा दिवस आहे. बॅटिंग चांगली झाली, मात्र बॉलिंग जर या मॅच मध्ये चांगली झाली नाही तर मात्र निश्चितच ते दुःखी होतील. त्यासाठी त्यांना चांगलं एक्झिक्युशन दाखवावं लागेल. कॅप्टनशिप चांगली केले युवराजनी. सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर प्रत्येक वेळेस टॉस जिंकल्यानंतर ते बॅटिंग घेत होते, क्षेत्ररक्षण घेत नव्हते. आणि आज मॉडर्न क्रिकेटमध्ये पाहिलं तर सगळेजण बॅटिंग घेत नाही तर क्षेत्ररक्षण घेतात. आणि एक पॉझिटिव्ह अप्रोचने या ठिकाणी 50 धावा ठेवल्यात. 24 चेंडूमध्ये 50 धावा निश्चितच जर पाहिल्या. या खेळपट्टीचा जर विचार केला तर ही खेळपट्टी बॅटिंग पिच आहे आणि जर वाऱ्याचा वरदस्त ठरला तर ऑन साइडला चेंडू खेळल्यानंतर हवा देखील मला वाटतं पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि अशा परिस्थितीत तो चेंडू इतका गतीने ट्रॅव्हल होतो तर सीमारेषा पलीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. फक्त आणि फक्त बॅट्समनला आपली विकेट ठेवणं गरजेचं आहे. जर विकेट जर हातात असतील, विकेट इन अ हँड, then definitely you will be go as a positively. But if you losing simultaneously wicket, then you will not choose and you will not chase at all, because 50 runs is not a small total. As far as concerned, 50 run is absolutely what we can say a right total for this match. आपण अगदी मी म्हणू शकतो की कम्प्लिटली 50 धावा कॅपिटलाइज करण्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल आणि बॉलरला देखील तितकीच चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण 3 षटकात जर 45 धावा चेस होऊ शकतात तर 4 षटकामध्ये 50 धावा का चेस होऊ शकत नाही? दत्ता सर, नक्कीच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो आणि क्रिकेटमध्ये कोणी कधी चॅलेंज करू नये आणि क्रिकेट इज नॉट अ चॅलेंज गेम. आपण पाहिलं होतं जी ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेच्या दरम्यान मॅच झाली होती. पहिलं फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावाची मजल मारली होती. त्यांना स्वप्नात देखील वाटलं नसेल की 434 धावा चेस होतील, परंतु त्या दिवशी दिवस होता तो हर्षल गिब्सचा, जो धडाका लावला आणि 434 नंतर त्यांनी 438 धावा केल्या.
नक्कीच क्रिकेटमध्ये कुणी कधी चॅलेंज करू नये, कारण की कधी काय होईल आणि कुठला बॅट्समन कधी काय खेळेल याचा ठांगपत्ता आपल्याला लागूच शकत नाही. रमेश पहिले षटक या ठिकाणी राईट आर्म अराउंड द विकेट. पहिला चेंडू यावेळेस गल्लीमधून मी म्हणेल डीप कव्हरच्या दिशेने यावेळेस कव्हर पॉइंट वरनं चेंडू खेळलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय डीप स्वीपरच्या दिशेने. फायनली चेस केला जातोय. 2 धावा मिळतील. श्री गणेशा या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅकफुट फुट हार्ड पंच केला होता. इनफिल्डच्या डोक्यावर हा चेंडू काढला देखील होता, पण मात्र मी म्हणेल नवीन चेंडू असल्यामुळे शाईन असल्यामुळे चेंडू थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट जर आपण विचार केला तर ऑन द राईज त्या साईडला ऑफ साईडला चेंडू जात नाही, कारण वारा त्या तिकडने येतोय. त्या दिशेने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी चेंडू जाणं अगदी कठीण आहे. पण तो चेंडू जर ऑन साईडला तुम्ही खेळले तर वेगाने ट्रॅव्हल होईल, कारण परिस्थितीचा अनुभव असणं आणि त्या परिस्थितीमध्ये खेळणं हे देखील फार क्रिकेटपटूला मी म्हणेल अतिशय महत्वाचं आहे. ऑफ स्टंप वरनं पिचिंग होतोय. थोडस बाहेर जाणं चेंडू वाईड असेल. 3 धावा धावफल कव्हर. प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर 12.26 म्हणजे ऑलमोस्ट 12.30 ची सरासरी तुम्हाला या ठिकाणी ठेवायची. आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितच आपण पाहू शकता की हा टोटल स्कोर कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय. पण ही मॅच जिंकायची असेल तर निश्चितच आपण चांगली बॅटिंग करावी लागेल. खराब बॉलिंग मी म्हणेल रमेश. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी वाईट टाकले गेलेत. 2 चेंडू वाईट टाकल्यामुळे मी म्हणेल थोडंसं प्रेशर आलं असेल. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 4 धावा. पहिले षटक रमेश पारदी आमच्या डोळखाम एंड कडनं अगदी यावेळेस बॅटिंग मार्क आपण पाहतोय. केशव आणि विनोद केशव 2 धाब्यांवर खेळतोय. ऑन साइडला यावेळेस फटका फसलाय आणि केशव तंबूच्या आशाला परतलाय. युवराज पारदी त्या ठिकाणी विकेट किपर स्वतः कमिटमेंट पूर्ण करतोय. लीडिंग एज लागली, फटका फसला गेला, चेंडू हवेमध्ये गेला आणि विकेट किपरने स्वतः इनफिल्ड मध्ये झेल पकडलाय. केशवची खेळी संपुष्टात आणि मला वाटतं मोमेंटम रमेशच्या बाजूने झुकलंय. मोमेंटम करपडवाडी संघाच्या बाजूने झुकलंय, कारण 50 धावा चेस करताना त्यावेळेस मी म्हणेल भारताने 3 वेळा 350 रन चेस केले. त्यावेळेस प्लस पॉइंट काय होता मित्रांनो, तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवन हे तिघेही खेळले, म्हणून 350 धावा भारत 3 वेळा चेस करू शकला. या ठिकाणी 50 धावा चेस करायच्या असतील तर त्यावेळेस ओपनिंगचा बॅट्समन टिकणं गरजेचं आहे. ज्यावेळेस सिद्धिविनायक डोळखाम चेसिंग करत असतो त्यावेळेस नितीन चौधरी, भरत भोईर हे खेळावेच लागतात. त्यावेळेस सिद्धिविनायक डोळखाम संघ हा 60 ते 70 धावा चेस करू शकतो. तदनंतर मी म्हणेल या ठिकाणी पहिलाच फलंदाज बाद झालाय. तलवाडे संघाचा विचार केला तर शिडू असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांडू किंवा चंदर हे दोघे जर टिकले तर ते चेस करतात. ओहो क्या बात है, बॅकफुट हार्ड पंच, चेंडू फरार, चेंडू सीमारेषा पार जाऊ शकलेला नाही. रिले थ्रो, चेंडू स्टॉप केलाय. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत लढला जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. त्या खेळामध्ये मी म्हणेल युद्धामध्ये एक वेळ पराभव आली तर कतलेआम होते. या खेळामध्ये जर पराभव आला तर झोप लागत नाही. झोप उडवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कारण मित्रांनो आमच्या समालोचकांची देखील झोप उडत असते. रात्रभर अभ्यास करावा लागतो. अभ्यास केल्याने स्पर्धेला यावं लागतं. अगदी त्याप्रमाणे फक्त खेळाडूच अभ्यास करतात असं नव्हे, आमच्यासारखे समालोचक देखील रात्रभर अभ्यास करतात आणि दिवसभर येऊन या ठिकाणी समालोचन करत असतात. याचंच नाव म्हणजे क्रिकेट मित्रांनो. मान, अभिमान, स्वाभिमान, संस्कृतीपूर्ण आणि देशाला धर्म बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. ओहो लिडिंग एज लागले, फाईन जातोय, जेल होऊ शकतो, जेल सोडलाय. किसन किसन बघावं तिथे, किसन हातामधून आजपर्यंत 3 जेल सोडलेत. किसन हसतोय, डोक्यावर हात ठेवतोय आणि सांगतोय माझी चुकी झाली. चुकी मान्य करणं हे देखील चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे, मात्र हसत राहून जेल सोडणं हे चांगल्या खेळाडूचं लक्षण नव्हे.
किसनच्या हातामधून हा तिसरा झेल सुटतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या धाव फलकावर 8 धावा. 50 धावा करत असताना संघर्ष 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 संघर्षच चालू आहे. रमेश गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. ओहो वाईड असेल. खराब मी म्हणेल स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. वारंवार 3 चेंडू आतापर्यंत एक्स्ट्रा या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत रमेशकडनं. रमेशला थोडीस मला वाटतं कंट्रोल बॉलिंग करावी लागेल, कारण धावसंख्या धावफलकावर पोहोचली 9 धावा. 2 षटकामध्ये 30 धावा देखील होऊ शकतात. त्या दृष्टीने विचार केला तर 9 झाल्यात, 41 बाकी. ओहो हा देखील खराब चेंडू. चेंडू फाईन जातोय. विकेट किपर मिस. स्लिपचा क्षेत्ररक्षक देखील मिस होतोय आणि या ठिकाणी 1+1 2 धावा मिळतील. खराब बॉलिंग, अतिशय खराब बॉलिंग. 5 धावा एक्स्ट्रा स्वरूपात दिल्यात. एक्स्ट्रा धावा देणं किती मागणे ठरू शकतात, कारण शेरवली गावचा एक खेळाडू मी जर पाहिलं तर त्यांनी एक षटक कंप्लीट करण्यासाठी अक्षरशः 15 चेंडू हाताळले होते. 15 चेंडू हाताळले असताना अशा परिस्थितीमध्ये मी निश्चितप्रमाणे म्हणेल या ठिकाणी रमेश पुन्हा एकदा या ठिकाणी मॉन्स्टर सीट. चेंडू फरार, चेंडू आउट ऑफ द पार्क. यावेळेस शॉटफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, कलरफुल, पॉवरफुल षटकार. साधा वा, क्या बात आहे. मारू चौकार, लांब लांब षटकार. बाजी आम्हीच मारणार, विनर होऊन दाखवणार. शेवटचा चेंडू असेल. 17 धावा धावफलकावर. मॅच कशी बदलते, कारण ऊन पावसाळे अगदी मी म्हणेल जसं सूर्याची किरण अवतरल्यानंतर अंधकार संपलेला असतो आणि मला वाटतं प्रकाशाची ज्योत ज्याप्रमाणे आकाशामध्ये किंवा त्या अंधकारावर सूर्यासारखी कार्य करते, अगदी त्याप्रमाणे मी म्हणेल संघर्षमय वातावरणामध्ये हा या षटकार संजीवनी निर्माण करून देणार आहे आणि मी म्हणेल कोठार संघामध्ये जिवंतपणा देणार आहे. हो, जितकी गती तितकी उंची आणि मला वाटतं जितक्या गतीने टाकला गेला तितक्या गतीने पिकअप शॉट पाहायला मिळाला. जितकी उंची तितकं अंतर. चेंडू इवन बिगर बिगर बिगर. 6 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये मॅच 50% मी म्हणेल कोठारा संघाकडे झुकली जाते, कारण खराब बॉलिंग रमेशच्या पारदेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः 6 चेंडूमध्ये 23 धावा आल्यात. अमोलजी काय म्हणू शकता, 50 धाव्यांची गरज असताना 23 झाल्यात. 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 9च्या सरासरीने राहिल्यात 27. नक्की सर, सुंदर अशी फलंदाजी बघायला मिळेल ती विनोदच्या माध्यमातून. 2 मोठे प्रहार आपण पाहिले की शेवटचा जो षटकार मारला तो अतिशय क्लासिक होता. अगदी गुडघ्यावर बसून मारलेला तो फटका होता आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा आता षटकार होता. दरम्यान शेवटच्या चेंडूवर 2 षटकार, शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावले गेले आणि धावसंख्या पोहोचवली ती 23च्या घरात. आता उर्वरित 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. लक्ष तसं सोपं आहे, परंतु जर टिचून गोलंदाजी झाली तर नक्कीच तेही अवघड असेल, कारण की क्रिकेटमध्ये आपण भविष्य करूच शकत नाही. अजूनही गोलंदाजीचा अस्त्र याला समजला तो असा युवराज दुसरं षटक वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन जाईल तो करपडवाडी संघाच्या माध्यमातून. विनोदच्या माध्यमातून 2 षटकार आपल्याला बघायला मिळाला पहिल्या षटकामध्ये. आता मात्र स्ट्राईकला असेल तो प्रकाश. नक्कीच आता संयमी खेळी करावी लागेल, कारण की पहिला जो स्लॉग ओव्हरचा षटक होतं त्यामध्ये नक्कीच 23 धावा कुठून काढल्यात. उर्वरित 18 चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष असेल. युवराजचा पहिला चेंडू होता, यष्टीरक्षकाला काहीसा बीट करून चेंडू फ्लायस्टिक मध्ये गेला. दरम्यान आता मात्र परत एकदा विनोद येतोय स्ट्राईकला. प्रकाशच्या माध्यमातून 1 धाव मिळाली आणि दरम्यानच विनोद
ज्याने शेवटच्या 2 चेंडूवर 2 खणखणीत असे षटकार मारले तो नक्कीच हॅट्रिक चा चेंडू असेल. लगातार तिसरा षटकार जातोय का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. दरम्यान युवराज आहा चांगला प्रहार होता मात्र टायमिंग झाला नाही चेंडू. दरम्यान मिसफील्ड होतीये. 2 धावा तर धावून काढल्या. तिसऱ्या धावासाठी जातो की काय मात्र 2च धावांवर समाधान मानले ते विनोदनं आणि धावसंख्या पोहोचली ती 26च्या घरात. आतापर्यंत युवराजनं 2 चेंडू हाताळलेत चांगल्या पद्धतीने. उर्वरित 16 चेंडू आणि 24 धावांची गरज. दरम्यान युवराजचा तिसरा चेंडू अनफॉर्च्युनेट बाउन्स होता. लो बाउन्स झाला चेंडू. चेंडू काय उडला नाही आणि पूर्णपणे विनोद सकला या चेंडूवर. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता विनोदचा परंतु बॅट आणि चेंडू यांचा काही संपर्क झाला नाही. दरम्यान निर्धाव असा चेंडू होता. परत एकदा युवराज पंचांना पार करून चेंडू टाकतोय. काय उंच उडालाय. झेल होतो की काय नक्कीच झेल आणि विनोद मात्र बाद होतोय. स्पोर्ट्स तलवाडा यांच्या माध्यमातून सत्यसाई चषक 2021 या स्पर्धेचं सुंदर आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. या स्पर्धेसाठी नक्कीच मेहनत घेतली ते आमचे बुधादादा बरतड तसेच त्यांचे लहान भाऊ आमचे सरपंच मित्र अंकुशदादा बरतड त्याच पद्धतीने त्यांचे सहकारी यांचं नक्कीच सिद्धिविनायक क्रिकेट स्पोर्ट्स क्लब डोखाम यांच्या माध्यमातून मी कौतुक आणि अभिनंदन करतो की इतके सुंदर स्पर्धा भरवली गेली आहे TVRT तलवाडा यांच्या माध्यमातून. दरम्यानच ज्यानं पहिल्या षटकामध्ये घणाघाती अशी फलंदाजी केली आणि संघाला नक्कीच विजयाच्या आशा दाखवल्या असा विनोद मात्र मागच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यापुढे संघाची रणनीती कशी असावी दत्ता सर जरा तुमच्या शब्दामध्ये सांगा. ओहो बिग हिट केला जातो चेंडू. यावेळेस छेल होऊ शकतो आणि या ठिकाणी छेलबाद झालाय. आक्रमण करायला गेले युवराजने या ठिकाणी जाळं टाकलं. शॉर्टपिच चेंडू होता थोडा बाउन्स झाला. यावेळेस पुल केलं होतं मात्र मी म्हणेल हवेचा जो जरी असेल तरी देखील एलिव्हेशन न मिळाल्यामुळे हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. उंची होती एलिव्हेशन नव्हतं आणि परिणामी बॅट्समन बॅक टू द अजूनही घाई करायची गरज नाहीये कारण 12-12ची सरासरी सहज करू शकतात. युवराजची बॉलिंग जर झाल्यानंतर तुम्ही डिफेन्सिव्ह जरी खेळ 5 चेंडू झाले तर 1 चेंडू सगळे बाकी आहे. गावकऱ्यांनी खुर्च्या खाली करायचे आणि खेळाडूंना त्या ठिकाणी जागा द्यायची. सगळे खेळाडू आपण त्या खुर्च्यांवर बसायचे. सगळे प्रेक्षक वर्ग आपण उठा. कोणीही बसायचं नाहीये. खेळाडूंसाठी कक्ष आहे तो. खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडूच राहतील याची दक्षता घ्यायची. 24 धाब्यांची गरज आणि अशा परिस्थितीमध्ये हा सामना रंगतोय. चांगली बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते मात्र बॉलिंग मध्ये निश्चितप्रमाणे अजून एक फटका फसलाय. हॅट्रिक संधी असेल. झेल सोडलाय आणि 2 धावा सहज मिळतील. 2 धावेने धावसंख्येला आकार मिळतोय.
तिसरी धाव देखील मिळाली असती, मात्र निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा मिळतील. राहिल्या त्या आता फक्त आणि फक्त 22 धावा. निश्चितच परिस्थितीचा एका षटकामध्ये मी म्हणेल 6 चेंडूत देखील 22 येऊ शकतात. आणि जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये देखील 6 धावा येऊ शकत नाही. हे वडवली चषकामध्ये आपल्याला श्रद्धा वॉरियर तसंही संघाने दाखवून दिलं. आणि मी म्हणेल एका षटकात देखील 30 धावा येऊ शकतात आणि एका षटकात 6 षटकार देखील लागू शकतात. हे देखील आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं. आणि मी म्हणेल रमेश स्मृती चषकामध्ये 6 चेंडूमध्ये 30 धावा असताना बाळा या खेळाडूने अक्षरशः 28 धावा काढल्या होत्या आणि फक्त 2 धावा ते शॉट राहिले होते. मी विचार केला तर 12 चेंडू 22 धावा त्या जास्तही नाहीत. आणि बॅटिंगच्या दृष्टीने जर पाहिल्या गोलंदाजीच्या दृष्टीने तर गोलंदाजीने पॉझिटिव्ह माइंडसेटने जर खेळले तर 12 चेंडूमध्ये 22 धावा ते कंट्रोल देखील करू शकतात. या ठिकाणी अनंता पाडेकर साहेबांकडनं 3 षटकारासाठी लगातार षटकारासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. 3 षटकारांना 1000 रुपये. ओहो आडव्या बॅटने लॉफ केल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे केशव. डायरेक्ट थ्रो. एकच धाव मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येला आकार मिळतोय 21 धाव्यांची गरज. 11 चेंडू 21 धावा. प्रेक्षक वर्ग बाहेर थांबायचे. भगव्या पट्टीच्या आतमध्ये असलेले पिवळ्या पट्टीच्या आतमध्ये असलेले सगळ्यांनी बाहेर जायचे. हो स्टेअर केला गॅप मध्ये असेल वेगळे चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. थोडं पंबल झाले आणि 4 धावा. 4 धावा चौकार. ओ गलती से मिस्टेक क्या हुआ. ढूंढो ढूंढो रे साजना. ढूंढो ढूंढो रे साजना. 4 धावा मिळतील. हाताला चेंडू ब्रश करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावर 33 धावा. आता मात्र मी म्हणेल 17 धाव्यांची गरज आहे. काय प्रत्येक फटक्यावर मॅच पूर्णपणे सजली जाते. 10 चेंडू 17 धावा. 10 चेंडू 17 धावा काही होऊ शकतं. चांगली सेन्सिबल बॅटिंग पाहायला मिळते. ओ बिग हिट इज गोइंग आउट ऑफ द पार्क. स्वीटली स्वीप केलाय आणि यावेळेस दाखवून दिलाय की येस आय एम द टायगर. I am the road and now blood is absolutely now I am hunting of this ground. कारण खून शेर के मुंह अगर खून लगे तो वो शिकार करना नहीं छोड़ता. आणि वाघाच्या दाताला जर रक्त लागलं तर संपूर्ण मला वाटतं ते जंगल पूर्णपणे हादरून ठेवतो. अगदी हे मैदान हादरून ठेवलंय या षटकाराने. काय मॅच रंगवली. क्लासिक बॅटिंग. लक्ष्मण ओ बिगिट केला जातोय मात्र जेल होऊ शकतो आणि जेल सोडलाय. हाताला चेंडू ब्रश करून 2 धावा मिळतील. मॅच करपटवाडी संघाच्या हातामधून निसटून चालली. इतक्या चुका केल्या जात आहेत. मार्जिन ऑफ एरर गोलंदाजाला किती कमी असतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही अमोलजी काय होतंय कसं घडतंय मॅच कोणाच्या बाजूने झुकते. नक्की सर अशा परिस्थितीमध्ये जर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आपण धावा वाचू शकता. मोठे 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. नक्कीच समीकरण इथं बदललं एका षटकारानं. दरम्यान पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. फलंदाजाला काही नीटसा समजला नाही. आता मात्र 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. चांगल्या प्रकारे चेंडू हाताळतोय षटकार दिल्यानंतर. मात्र क्षेत्ररक्षकांची काही साथ मिळत नाहीये. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट केलाय. कोर पॉइंट मधून चेंडू जातोय सरळ. परत एकदा मिसफिल्ड होतीये. दरम्यान 2 धावा मात्र धावून काढतोय आणि षटक संपतंय.
आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. नक्कीच प्रत्येकाच्या हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना असेल, कारण की क्रिकेटमध्ये सहज शक्य काहीच नाही. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नानंतरच तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला आयतं काय मिळणार नाही. कंपल्सरी चेसिंग असेल, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला 6 चेंडूमध्ये 7 धावा विजयासाठी ह्या अत्यावश्यकच आहेत. त्या 7 धावा तुम्हाला काढायच्याच आहेत. दत्ता सर, हा सामना कुणाच्या बाजूने वाटतोय? नक्कीच हा जर सामना करपटवाडी संघाने गमावला तर तो का गमावला, आणि हा सामना जर कोठारा संघ जिंकला तर का जिंकला? काय उत्तर असेल तुमचं? निश्चितच जरा कोठारे संघ जर जिंकला तर मी म्हणेल त्यांच्या चांगल्या बॅटिंगमुळे, आणि मी म्हणेल करपटवाडी संघ जर पराभूत झाला तर त्यांच्या फक्त आणि फक्त खराब क्षेत्ररक्षणाच्या मुळे मी म्हणेल हा सामना ते पराभूत होतील. मात्र तरी देखील मी म्हणेल स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, कारण मी नेहमी म्हणतो आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण आयुष्यामध्ये मी म्हणेल लोक ढासळलेल्या घराच्या विटा काय माथी देखील सोडत नाही. म्हणून संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. कारण मित्रांनो, नेहमीच इतिहास वाचला जातो, इतिहास शिकवला जातो आणि इतिहासाकडून शिकलं जातं. आतापर्यंत मी म्हणेल या संपूर्ण मॅच मध्ये ज्यांनी चांगली बॉलिंग केली तो युवराज, आणि या युवराजच फक्त मॅचला वाचवू शकतो करपटवाडीच्या दृष्टीने. आणि बॅट्समनच्या दृष्टीने विचार केला तर हा बॅट्समन युवराजला चांगल्या पद्धतीने जर खेळला तर 7 धावा तो सहज कंप्लीट करू शकतो. अशा परिस्थितीने ऊन पावसाळ्याचा हा सामना, एक तेरी एक मेरी, यही हमारी कहानी और यही है वीआरटी चषक 2021 की जुबानी. सर, एकटा युवराज काहीच करू शकत नाही. त्याला नक्कीच क्षेत्ररक्षकांची पण साथ मिळायला हवी, कारण की क्रिकेट हा एकट्याचा गेम नाहीये, सांघिक खेळ येतो. दरम्यान युवराज पुढचा चेंडू, सुंदर टाकलेला चेंडू होता. नक्कीच वेगामध्ये फलंदाज चकलाय. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. हळूहळू प्रत्येकाच्या हृदयाची धडकन इथे वाढणार आहे, कारण की युवराज हा कसलेला असं नेतृत्व आतापर्यंत युवराजने आपल्या संघाला दिलाय. चांगला फटका आहे, बॉलर बॅक पुश होता, मात्र ते झेल पण सुटतोय आणि एक धाव इथे मिळतीये ती कोठारे संघाला. तर मात्र चार चेंडू आणि 6 धावांची गरज. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता, तसेच एक डॉट चेंडूची देखील आवश्यकता आहे. सामना कुठेही झुकू शकतो, कारण की सामना अशा वळणावर आहे की इथून काही होऊ शकतं. दत्ता सर, निश्चितच 4 चेंडू 6 धावा, क्या बात आहे, काय मॅच रंगली. ओहो, गतीमध्ये पूर्णपणे बीट करतोय. युवराज कडे असणारी गती, चपलता, चातुर्य बुद्धी, 3 चेंडू यावेळेस 6 धावा. मित्रांनो, उद्या आपल्याला या ठिकाणी सह्याद्री कोथळा विपक्ष कवटेवाडी पहिला सामना असेल, बेलपाडा विपक्ष शिरसोणवाडी दुसरा सामना असेल, तरवाडा विपक्ष लाकूडपाडा हा तिसरा सामना असेल, शेंडेगाव विपक्ष मोरशी चौथा सामना असेल, पाटोल विपक्ष दसई मानगाव हा 5वा सामना असेल, आणि रोडवाल विपक्ष चिंपाडा हा 6वा सामना असेल. उद्याच्या मॅचचे लॉट्स आपण वाचून दाखवलेत, वेळेवर उपस्थित राहायचंय. ओहो, फटका चांगला आहे, ऑनराईज फटका खेळला, डी क्षेत्राच्या वेगाने येतील आणि खराब थ्रो, अतिशय खराब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा मिळतील, 4 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग. सामना काय रंगलाय, 2 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 4 धावा. क्या बात आहे, सामना होता कुठे, आलाय कुठे. या ठिकाणी वेखंडे साहेबांकडे षटकार जर मारला तर 51 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. व्यासपीठावर क्रिकेट प्रेमी बंडू गोळे, जयेश फळडे, अनिस बाई, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर, हे सगळे मला वाटतं क्रिकेटवर प्रेम करणारे आहेत. 2 चेंडू 4 धावा, क्या बात आहे, काय मॅच रंगली. असं वाटलं नव्हतं असं घडेल, कारण मित्रांनो कधी काय, कसं, कुठे काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त हे 2 चेंडू.
या 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्या तर कोटारे संघ आनंदी आनंद चोहीकडे पसरवून घरी परततील. जर 4 धाव्या आल्या नाही तर आनंदी आनंद नव्हे तर या मैदानातच मला वाटतं ते रडू शकतात. आणि करपटवाडी संघ फक्त आणि फक्त मी म्हणेल या युवराज वरच जिंकू शकतो, कारण नावामध्ये आहे राज आणि तोच आहे या संघाचा युवराज. अतिशय निर्णायक चेंडू. ओ माय गुडनेस, मॅच फिनिश, मैच फिनिश, मैच फिनिश के लिए एमएस स्टाइल ने मैच फिनिश केले. क्या बात है. वन मोर स्टार्ट. अजून एकदा उडी मारून दाखवायचे. ओ माय गुडनेस, क्लासिक क्लासिक क्लासिक. याला म्हणतात सेलिब्रेशन, ओनली सेलिब्रेशन, सेलिब्रेशन सेलिब्रेशन सेलिब्रेशन. आणि बक्षिसासाठी आम्ही चुकत नाही, कोणाला कधीच घाबरत नाही.